अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील संघर्ष चालक मालक संघटनेकडून केंद्र सरकारकडून देशभरामध्ये लागू करण्यात येत असलेल्या रन अँड हिट या कायद्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येऊन निषेध व्यक्त करीत हा कायदा मागे घ्यावा यासाठी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांना निवेदन देण्यात आलं। केंद्र सरकारकडून कायद्यामध्ये सुधारणा करीत हिट अँड रन या विषयामध्ये दोषी आढळून आल्यास दोषी ड्रायव्हरला 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्ष कैदेचे स्वरूप प्रस्तावित केले आहे। या विरोधामध्ये स्थानीय ऑटो, ट्रक, टॅक्सी, स्कूल व्हॅन चालक, संघर्ष ड्रायव्हर चालक मालक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अविनाश कैलकर यांच्या नेतृत्वामध्ये उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा। कोणताही ड्रायव्हर विनाकारण रोडवर अपघात करीत नाही, त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अपघात घडून येतो। यामुळे झालेल्या अपघातामुळे 10 वर्षाची दीर्घ सजा व इतका मोठा दंड भरणे ड्रायव्हरला शक्य नाही। हा कायदा केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ड्रायव्हर चालक मालक संघटना तीव्र आंदोलन करणार आहे। त्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनांची चाके थांबल्यास आरोग्य सेवा, दूध, भाजीपाला, फळे, पेट्रोल, डिझेल, शाळेतील मुले आणि खाजगी वाहनातून वाहतूक करणाऱ्या लोकांना याचा मोठा फटका बसू शकतो। वाहतूक सेवा बंद पडल्यास जनजीवन विस्कळीत होईल। त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा रद्द करावा अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं। यावेळी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप, कॉम्रेड देविदास राऊत, हर्षल वाघ यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला असून संघर्ष चालक मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष जगदीश होले, उपाध्यक्ष हेमंत पाटे, शहर अध्यक्ष गजानन चोरे, सचिव रणजित चव्हाण, संतोष खुने, गणेश आगासे, सतीश शेंडे, राहुल केवट, संदीप हटवार, विनोद नागने, संतोष भारसाकळे, निलेश गुल्हाने, अंकुश तिखे, अरुण गावंडे, रवींद्र चौधरी, दिनेश जळीत, अजय चौकडे, प्रकाश होले, रतन सूर्यवंशी, प्रफुल्ल घोडेस्वार, आशिष पिल्लारे आणि तालुक्यातील सर्व ड्रायव्हर, गाडी मालक उपस्थित होते। चालक मालक संघटनेने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।